मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात सध्या रोज नवी समीकरणं समोर येत आहेत। मुंबईच्या राजकारणात सध्या सगळ्यात मोठी बातमी आहे की काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे। पण ही युती केवळ ठाकरेंना रोखण्यासाठी आहे की भाजपची अडचण वाढवण्यासाठी? दुसरीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या काँग्रेसनं सुरुवातीला मुंबईत स्वबळाचा नारा दिला होता, पण नंतर पक्षानं प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे प्रयत्न सुरू केले। आता या प्रयत्नांना यश आलं असून मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा झाली आहे। दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार यावरती शिक्कामोर्तब झालंय। या युतीचे परिणाम निवडणुकीवरती नक्कीच दिसतील। काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे मुंबईत बीजेपीला धक्का बसेल अशी शक्यता आहे, तर फायदा ठाकरेंना होईल की नाही ही सगळी समीकरणे नेमकं काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार यातील 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहेत, तर काँग्रेस 150हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीमध्ये आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने 128 आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं 79 जागांचं सूत्र ठरवल्याची चर्चा आहे। याआधी आपण थोडा इतिहास पाहूयात। 2017च्या निवडणुकीसंदर्भात तेव्हा शिवसेना 84 आणि भाजप 82 जागांवर होती। फक्त 2 जागांच्या फरकानेच शिवसेनेने सत्ता राखली होती। काँग्रेसकडे 31 आणि राष्ट्रवादीकडे 9 जागा होता। आता विचार करा, ज्या निवडणुकीत जय पराजय केवळ 500 ते 1000 मतांनी ठरतो, तिथे काँग्रेस वंचितची युती किती फायदेशीर ठरू शकते। मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर येथे साधारण 20 ते 21% मुस्लिम आणि 22 ते 25% दलित मतदार आहेत। म्हणजेच मुंबईतील जवळपास 45% मतं ही या वर्गाची आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकट्या मुंबईत 4 लाखांहून अधिक मतं घेतली होती। दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई सारख्या भागात वंचितच्या उमेदवारांनी प्रत्येकी 60,000पेक्षा जास्त मतं मिळवली होती। आता जर ही मतं काँग्रेस आणि वंचितच्या युतीकडे वळली तर त्याचा थेट परिणाम निकालावर होणार आहे। मुंबईत भाजपची खरी ताकद ही प्रामुख्याने गुजराती, मारवाडी आणि उच्च मध्यमवर्गीय मराठी मतदारांमध्ये आहे। बोरिवली, मुलुंड आणि घाटकोपर यांसारखे भाजपचे बालेकिल्ले, पण धारावी, गोवंडी, मानखुर्द आणि सायन यांसारख्या विभागात दलित मुस्लिम मतांचं पारडं जड आहे। आजवर ही मतं विभागली गेल्याचा फायदा भाजपला होत होता, पण आता काँग्रेस वंचित एकत्र आल्यामुळे भाजप विरोधी मतांची फाटाफूट टळू शकते। याचा दुसरा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होऊ शकतो। कसं तर जर दलित आणि मुस्लिम मतं या नवीन युतीकडे गेली आणि भाजपने आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यात चांगली कामगिरी केली तर खरीच उरस मराठी मतांसाठी होईल। उद्धव ठाकरे सध्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत। जर भाजप विरोधी मतांचं विभाजन टळलं तर कमी फरकाने निवडून येणाऱ्या जागांवर ठाकरेंच्या उमेदवारांना मोठी मदत होऊ शकते। थोडक्यात सांगायचं तर मुंबईची ही लढाई आता केवळ सत्तेची राहिलेली नाहीये, तर ती मतांच्या गणिताचा खेळ झाली आहे। काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत येण्याने मुंबई महापालिकेची निवडणूक आता त्रिशंकू झाली आहे। महायुती विरुद्ध ठाकरे बंधू या चर्चेत आता नवी रंगत आली आहे। त्यामुळे आता केवळ किंग नाही तर किंग मेकर कोण होणार याचीही चर्चा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्याने सुरू झाली आहे। ही युती भाजपला मुंबई बाहेर ठेवणार की ठाकरेंसाठी विजयाची वाट सोपी करणार हे पाहणं रंजक असेल। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस आणि वंचितची ही युती भाजपला रोखण्यात यशस्वी ठरेल का? आणि या संपूर्ण खेळात उद्धव ठाकरे बाजी मारणार असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।